नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी तनया या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आम्ही आता चाललेलो आहोत गिरगावच्या शोभायात्रेला। मराठी माणसाचे आन बान शान असं म्हटलं जाणारं सण म्हणजे आपला गुढीपाडवा। तर या गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आम्हा गोटर परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। सकाळचं वातावरण आहे, सकाळचं वातावरण एक्सप्लोर करत आम्ही निघालो शोभायात्रेला। आता आम्ही आलेलो बोरी स्टेशनला। इथून निघायचं आहे चर्नी रोडला, तिथून मग 5-10 मिनिटाचं फक्त वॉकिंग डिस्टन्स आहे, जास्त पण 5 मिनिटाचं आहे। आणि तिथून मग आपले स्टार्ट होते गिरगावचं शोभायात्रा। तर मंडळी, आपण आलेलो आता गिरगावच्या शोभायात्राला। तर दोघे चाललेलो आहोत गल्ली गल्ली मारून आम्ही आता चाललो। आता तुम्हाला पुढे दिसेल शोभायात्राचा। आता ह्या गल्लीतून आम्ही बाहेर पडतोय, हे बघा। आता ही गिरगावची शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे या सुद्धा वर्षी दिसण्यात येते तुम्हाला, हे बघा। पब्लिक बघा किती जमलेले आहे आपले। आता म्हणजे स्टार्टिंग चालू आहे, आता पब्लिक म्हणजे अजून जमा झालेलं नाही। यावर्षी क्राऊड दरवर्षीप्रमाणे जास्त आहे, बघू शकता तुम्ही, खूपच जास्त आहे यावर्षी। यावर्षी तात्या विंचू आणि चार्ली दादा देखील आलेले आहेत आपल्या इथे शोभायात्रेला। यावर्षी खूप क्राऊड आला आहे, तर फोटोग्राफरसुद्धा खूप आलेत आणि जगदंब ढोलताशा पथक देखील खूप आपला नाद आणतोय। या रॅलीमध्ये सावित्रीबाई फुले यांचं रोल निभवताना एक वयस्कर आई देखील त्या आपल्या रॅलीमध्ये सहभाग होऊन आलेल्या आहेत। एक प्रकारचे गुजबम्स हे माझ्या अंगावर निर्माण झालेले आहेत। या गुढीपाडव्याची शान तुम्हाला समोर दिसण्यात येत आहेत, कशा लाईनीमध्ये लावलेल्या आहेत बघा, गुढी उभ्या केलेल्या आहेत। या मराठी माणसाची शान आहे। मराठी माणसाला जागृत करण्यासाठी या तरुणाईंनी ह्या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे। मराठी शाळा वाचवा असे निवेदन केलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती इथे सादर केली आहे, तसेच आपले श्री स्वामी समर्थ यांची देखील कलाकृती इथे सादर केलेली आहे। बघण्यासाठी खूप काही आहे, तुम्ही सुद्धा इकडे येऊन बघा, तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल गिरगावच्या या शोभायात्रेत।
तर फायनली मंडळी आम्ही आता गिरगावची शोभायात्रा बघून निघालोय. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असं सपोर्ट राहू दे तुमचा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.